एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं तोंड फक्त शब्द बोलत नाही, तर ते तुमचं भविष्य तयार करत असतं. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी फक्त मजेत बोलतो, मी असं सहज बोलतो, पण त्यांना हे माहिती नसतं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रत्येक शब्द सिरियसली घेत असतं. तुम्ही रोज बोलता, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून हे होणार नाही, मी खूप अनलकी आहे, माझ्याकडे पैसे टिकत नाहीत, माझ्या कोण प्रेम करणार, वगैरे वगैरे. आणि हळूहळू तुमचा मेंदू, तुमची एनर्जी आणि तुमचं सबकॉन्शियस त्या शब्दांना सत्य मानायला लागतात. तुम्ही जे वारंवार बोलता तेच तुमचं सबकॉन्शियस रियालिटी बनवतं. म्हणून काही लोक सतत प्रॉब्लेम अट्रॅक्ट करतात, कारण त्यांच्या शब्दामध्येच भीती, तक्रार आणि कमतरता भरलेली असते. मग काय करायचं? आजपासून तुमची भाषा बदला. हे खूप अवघड आहे असं म्हणण्याऐवजी मी हे शिकत आहे असं म्हणा. माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याऐवजी मी समृद्धीकडे जात आहे किंवा मी प्रॉस्पेरिटी आकर्षित करत आहे असं म्हणा. मी कमजोर आहे असं म्हणण्याऐवजी मी दिवसेंदिवस मजबूत होत आहे असं म्हणा. सुरुवातीला थोडं फेक वाटेल, पण लक्षात ठेवा, वर्ड्स बिकम थॉट्स अँड थॉट्स बिकम बिलीफ्स, बिलीफ्स बिकम रियालिटी. आता तुमच्यासाठी एक प्रॅक्टिस देणार आहे मी. पुढचे 24 तास एकही निगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं नाही, कंप्लेंट करायची नाही, सेल्फ डाऊट घ्यायचा नाही, स्वतःला कमी लेखायचं नाही. आणि मग ऑब्झर्व करा तुमची एनर्जी कशी बदलते. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी तुमचे शब्द बदला. आजपासून निगेटिव्ह बोलणं बंद. जर तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक सुरू करणार असाल तर कमेंट करा सेल्फ टॉक. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. धन्यवाद.